विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण परिमेय संख्या आणि परिमेय संख्यावरील क्रिया. ऑपरेशन ऑन रॅशनल नंबर्स, 7th मॅथमॅटिक्स, चॅप्टर नंबर 5. लेट्स स्टार्ट द ऑपरेशन ऑन द रॅशनल नंबर्स. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण ऑपरेशन्स ऑन रॅशनल नंबर, म्हणजेच परिमेय संख्या आणि परिमेय संख्येवरील क्रिया. तर ऑपरेशन ऑन रॅशनल नंबर, परिमेय संख्या आणि त्यावरील क्रिया हा पाठ पाहत असताना यामध्ये आपण कन्सेप्ट ऑफ रॅशनल नंबर्स, ऑपरेशन ऑन रॅशनल नंबर, नंबर्स इन बिटवीन रॅशनल नंबर्स, डेसिमल फॉर्म ऑफ रॅशनल नंबर्स, रूल्स ऑफ सिम्प्लिफाइंग एक्सप्रेशन या सर्व बाबीचा अभ्यास करणार आहोत. तर परिमेय संख्या, रॅशनल नंबर म्हणजेच परिमेय संख्या, रॅशनल म्हणजे परिमेय, नंबर्स म्हणजे संख्या, परिमेय संख्या. ऑपरेशन ऑन रॅशनल नंबर्स म्हणजे ऑपरेशन म्हणजेच क्रिया, परिमेय संख्येवरील क्रिया. नंबर्स इन बिटवीन रॅशनल नंबर म्हणजेच परिमेय संख्येच्या दरम्यान असणाऱ्या संख्या शोधणे. डेसिमल फॉर्म ऑफ रॅशनल नंबर म्हणजेच दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करणे. अँड रूल ऑफ सिम्प्लिफाइंग अँड एक्सप्रेशन म्हणजेच पदावली सोडवण्याचे नियम. ऑल प्रॅक्टिस सेट या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर सुरुवात करूया आपण लगेच. सुरुवातीला आपण समजून घेऊयात परिमेय संख्या कुणाला म्हणतात किंवा रॅशनल नंबर म्हणजे काय. तर नंबर समजून घेत असताना सुरुवातीला आपण नॅचरल नंबर, होल नंबर्स, इंटीजर अँड रॅशनल नंबर्स ही कन्सेप्ट आपल्याला समजून घ्यायची आहे. तर या ठिकाणी याचा जर एक चार्ट काढला तर पहा, हे एक सर्कल आहे, यामध्ये आपण नॅचरल नंबर लिहितोय. नॅचरल नंबर्स म्हणजेच नैसर्गिक संख्या, नैसर्गिक संख्या. तर या नैसर्गिक संख्या कोणत्या आहेत तर 1 पासून सुरू होतात. 1, 2, 3, 4, 5 अँड सो ऑन. ऑल दीज आर नॅचरल नंबर्स. त्यानंतरचा जो सेट आहे नॅचरल नंबर 1 पासून सुरू होतात, यामध्ये 0 जास्त झाला म्हणजे 0 वाढवला गेला किंवा ऍड 0 इन नॅचरल नंबर बिकम अ होल नंबर. म्हणजेच नैसर्गिक संख्येमध्ये 0 वाढवल्यास त्याला आपण 0, 1, 2, 3, 4 अँड सो ऑन, यालाच आपण होल नंबर असं म्हणतो. होल नंबर म्हणजेच पूर्ण संख्या. त्यानंतर हाच सेट आणखी यामध्ये ऋण आणि धन संख्याचा समावेश झाला. म्हणजेच 0, 1, 2, 3, 4 आणि या पद्धतीनं -1, -2, -3 अँड सो ऑन. ऑल दीज निगेटिव्ह अँड पॉझिटिव्ह नंबर्स इन्क्लुडेड इन इंटीजर्स, त्यालाच आपण इंटीजर्स असं म्हणतो, पूर्णांक संख्या. आणि या संख्यासोबत जेव्हा आपण अपूर्णांक संख्या जोडल्या, ज्या की p/q या स्वरूपामध्ये आहेत, त्या ठिकाणी q इज नॉट इक्वल टू 0. p/q अशी कोणतीही संख्या ज्या ठिकाणी q ही संख्या 0 नसावी. तर यामध्ये सर्व धन, ऋण, अपूर्णांक संख्या. फॉर एक्झाम्पल जर आपण लिहिलं तर या ठिकाणी पहा 0, 1/2, 1, 3/2, 2, 5/2 and so many integers, -1, -1/2, -2, -5/2 and so on. All these number are known as rational number. Rational numbers यालाच मराठीमध्ये परिमेय संख्या असे म्हणतात. परिमेय संख्या. तर आजच्या पाठामध्ये आपल्याला परिमेय संख्या आणि परिमेय संख्येवरील क्रिया, ऑपरेशन ऑन रॅशनल नंबर हा पूर्ण कन्सेप्ट शिकायचा आहे. तर हे शिकत असताना वेगवेगळ्या कन्सेप्ट आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. जसं की वजाबाकी करणे असेल, बेरीज करणे असेल,
गुणाकार, भागाकार. तर याची काही उदाहरणं आपण समजून घेऊयात की ऑपरेशन ऑन रॅशनल नंबरमध्ये बेरीज कसं करतात. तर यापूर्वीच्या इयत्तेमध्ये आपण हे ऑलरेडी पाहिलेलं आहे आणि यानंतर प्रॅक्टिस सेटमध्ये सुद्धा आपण हे समजून घेणार आहोत. ऑपरेशन ऑन रॅशनल नंबर याच्यामध्ये ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, all these operations include and all these operations on rational number. तर हे बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या क्रिया परिमेय संख्येवर कोणत्या पद्धतीने होतात हे समजून घेत असताना आपण प्रॅक्टिस सेट जेव्हा सोडवून घेणार आहोत, प्रॅक्टिस सेट 22 त्यामध्ये प्रत्येक प्रश्न तुम्हाला समजावून दिला जाणार आहे. फक्त या ठिकाणी आपल्याला इनव्हर्स, मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स ही कन्सेप्ट समजून घ्यायची आहे. मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स, मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स यालाच मराठीमध्ये गुणाकार व्यस्त असं म्हणतात. गुणाकार व्यस्त. तर मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स म्हणजे काय? अशा दोन संख्या ज्यांचा गुणाकार नेहमी 1 येतो त्यांना आपण मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स म्हणतो. फॉर एक्झाम्पल जर उदाहरण घेतलं आपण 4, तर 4 ला जर आपण 1/4 ने गुणलं तर याचा गुणाकार येतो 1. हेच जर आपण रॅशनल नंबरचा वापर करून लिहिलं तर याचा डिनोमिनेटर आहे 1. 4/1 इंटू 1/4 इज इक्वल टू 1. त्यानंतर 7/5 इंटू 5/7 इज इक्वल टू ऑल्सो 1. -10/2 इंटू -2/10 इज इक्वल टू ऑल्सो 1. म्हणजे ज्या दोन संख्यांचा गुणाकार आहे त्यांना मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स असं म्हणतात. म्हणजे या पहिल्या उदाहरणामध्ये 4 चा गुणाकार व्यस्त 1/4. त्यानंतर 7/5 7/5 चा गुणाकार व्यस्त 5/7. त्यानंतर या ठिकाणी मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स ऑफ -10/2 इज इक्वल टू 2/-10 और -2/10. बोथ हैव मीन सेम मीनिंग. 2/-10 -2/10. तर याचा उपयोग आपल्याला मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन या जेव्हा आपल्याला ऑपरेशन्स करायचे असतील किंवा भागाकाराची क्रिया करत असताना याचा आपल्याला वापर होतो. तर पाहूया यानंतर प्रॅक्टिस सेट 22 आणि त्यामधील महत्त्वाचे प्रश्न, सर्व क्रिया लगेच. इन प्रॅक्टिस सेट 22 द फर्स्ट क्वेश्चन, कॅरी आउट द फॉलोइंग ऍडिशन ऑफ रॅशनल नंबर्स. म्हणजेच खालील परिमेय संख्यांची बेरीज करा. आणि पहिली परिमेय संख्या दिलेली आहे आपणास 5/36 अधिक 6/42. तर या ठिकाणी आपण बेरीज करत असताना ऍडिशन विथ क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकतो. ऍडिशन विथ क्रॉस मल्टिप्लिकेशन पहिली मेथड, आणि दुसरी मेथड आहे एलसीएम करून, डिनोमिनेटरचा एलसीएम फाइंड आउट करून. तर आपण डायरेक्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन करूयात. 42 गुणिले 5 म्हणजेच 42 गुणिले 5 अधिक 36 गुणिले 6, 36 गुणिले 6 आणि छेदामध्ये 36 गुणिले 42. तर या ठिकाणी जर आपण गुणाकार केला तर 5 दोन्ही 10 ला 0, हातचे 1, 5 20 आणि 1 21, 210 अधिक 6 36 ला 6, हातचे 3, 6 18 3 21, 216. छेदामध्ये 36 गुणिले 42 करायचे तर तुम्ही या ठिकाणी गुणाकार करून घेऊ शकता. 36 गुणिले 42, बे सक्की 12 ला 2, हातचे 1, बेत्रिक 6 आणि 1 7, 0. कारण आता दशकानं गुणतोय आपण. 4 सक्क 24 ला 4, हातचे 2, 4 त्रिकोण 12 आणि 2 14. तर हे आलं 2, 7 आणि 4 11, हातचे 1 5 आणि हातचा 1. म्हणजे या ठिकाणी
1512, 0 आणि 6 ची बेरीज करा 6, 1 आणि 1 2 आणि 2 आणि 2 4, छेदामध्ये 15 12. तर ही आहे यांची बेरीज. पाठ्यपुस्तकामध्ये कदाचित याचं संक्षिप्त रूप सुद्धा असू शकतं, रिड्यूस फॉर्म. रिड्यूस फॉर्म द्यायचा असेल तर तुम्हाला या ठिकाणी या दोन्ही याला 2 ने भागावं लागेल. 2 ने भाग जातो का चेक करावं लागेल. 2 ने भाग जाईल, त्याला रिड्यूस करू शकतात आणि रिड्यूस करून तुम्ही ते उत्तर मिळवू शकतात. यानंतर पाहूया आपण दुसरा प्रश्न. सेकंड क्वेश्चन. 1 इंटिजर 3/2 प्लस 2 इंटिजर 4/5 म्हणजे 1.2/3. तर या ठिकाणी बेरीज करत असताना टू डू ऍडिशन, लेट्स सी एक्सप्लेनेशन. तर आपण याचं स्पष्टीकरण पाहूयात. 1 इंटिजर 2/3 1.2/3 अधिक 2 इंटिजर 4/5 म्हणजेच 2.4/5. तर याचं इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये कन्व्हर्शन करून घेऊयात. 3 1 3 आणि हे 2 म्हणजे हे होईल 5/3 अधिक 5 2 10 आणि हे 4 14/5. त्यानंतर क्रॉस मल्टिप्लिकेशन 5 आणि 5 चा गुणाकार 5 गुणिले 5 अधिक 3 आणि 14 चा गुणाकार 3 गुणिले 14 अँड डिनोमिनेटर 3 आणि 5 चा गुणाकार छेदामध्ये 3 गुणिले 5. तर या ठिकाणी 5 गुणिले 5 25 अधिक 14 त्रिक 42 छेदामध्ये 3 5 15 अँड नेक्स्ट स्टेप 5 आणि 2 आणि 5 7 4 आणि 2 6 छेदामध्ये 15. तर या प्रश्नाचं उत्तर येईल 67/15. यानंतर पाहूया आपण क्वेश्चन नंबर 3. 11/17 प्लस 13/19 इट्स ऍडिशन. तर 11/17 अधिक 13/19. या ठिकाणी पुन्हा आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 11 गुणिले 19 अधिक 17 गुणिले 13 छेदामध्ये 17 गुणिले 19. तर 11 आणि 19 चा गुणाकार करूयात आपण. 11 1 11, 19 1 19 ला 9 हातचे 1, 19 1 19 आणि 9 20 अधिक 17 त्रिक 51 ला 1 हातचे 5, 17 1 17 आणि 5 22 छेदामध्ये 17 आणि 9 चा गुणाकार करूयात. 17 9 जर गुणाकार केला तर 153. तर या ठिकाणी 17 9 153 ला 3 हातचे 15, 17 1 17 आणि 15 32. 9 आणि 1 10 ला 0 हातचा 1 3 2 आणि 2 4 आणि छेदामध्ये 323. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. या ठिकाणी चौथा प्रश्न आहे. 2.3/11 2.3/11 अधिक 1.3/77. तर या ठिकाणी इम्प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे अंशाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर करूया. 11 2 22 आणि हे 3. 11 2 22 आणि 3 25/11 अधिक 77 1 77 आणि हे 3 80/77. तर या ठिकाणी 11 आणि 77 एकाच पाड्यामध्ये आहेत. तर या ठिकाणी आपण छेद समान करू शकतो. म्हणजेच 25 गुणिले 7 छेदामध्ये 11 गुणिले 7 अधिक 80/77. 25 7 175 छेदामध्ये 77 अधिक 80/77. तर या ठिकाणी बेरीज करूया. 0 आणि 5 5, 7 आणि 8 15 ला 5 हातचे 1 255 छेदामध्ये 77. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 2. खालील परिमेय संख्येची वजाबाकी करा. तर या ठिकाणी ज्या परिमेय संख्या दिलेल्या आहेत त्यांची आपल्याला वजाबाकी करायची आहे. कॅरी आउट द फॉलोइंग सबट्रॅक्शन इन्व्हॉल्विंग रॅशनल नंबर्स. 7/11 वजा 3/7
या ठिकाणी पुन्हा आपल्याला तिरकस गुणाकार म्हणजेच क्रॉस मल्टिप्लिकेशन 7 गुणिले 7 वजा 11 गुणिले 3 छेदामध्ये 11 आणि 7 चा गुणाकार 11 गुणिले 7 7 7 49 वजा 11 त्रिक 33 छेदामध्ये 11 7 77. तर हे सबट्रॅक्शन केलं तर पहा 9 मधून 3 गेले 6 राहिले 4 मधून 3 गेले 1 16/77 16/77. यानंतर पाहूया सेकंड क्वेश्चन. यामध्ये दुसरा प्रश्न आहे 13/36 वजा 2/40. पुन्हा या ठिकाणी तिरकस गुणाकार 13 गुणिले 40 वजा 36 गुणिले 2 छेदामध्ये 36 गुणिले 40. 13 गुणिले या ठिकाणी 40 आहे 13 चोक 52 आणि 0 जशाला तसं वजा 36 दोन्ही 72 36 चोक 144 आणि हे 0 जशाला तसं. त्यानंतर हे सबट्रॅक्शन करूया आपण. 10 मधून 2 गेले 8 राहतील 12 मधून 8 गेले या ठिकाणी राहील 4 5 मधून 1 गेलं 4 आणि छेदामध्ये 1440. याला तुम्ही 4 न डिवाइड करू शकतात आणि रिड्यूस फॉर्म सुद्धा करता येतो. संक्षिप्त रूप आपल्याला या ठिकाणी जर दिलं तर उत्तर मिळेल. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन थर्ड. 1 इंटीजर 2/3 मायनस 3 इंटीजर 5/6. तर याला सिंपल इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये 3 1 3 आणि हे 2 म्हणजे 5/3 वजा 3 संग 18 आणि हे 5 23 23/6 6 3 18 आणि 5 23. त्यानंतर याच्या ठिकाणी छेद समान करून घेऊयात. याला 2 न गुणूयात 5 दोन्ही 10 3 दोन्ही 6 वजा 23/6. डिनोमिनेटर सेम असेल तर डायरेक्ट आपण न्यूमरेटर सबट्रॅक्शन लिहू शकतो. 10 - 23/6 इज इक्वल टू -13/6 वजा 13/6. यानंतर पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 इंटीजर 1/2 मायनस 3 इंटीजर 1/3 4 दोन्ही 8 आणि हे 1 9/2 वजा 3 त्रिक 9 आणि 1 म्हणजे 10/3. तिरकस गुणाकार करूयात आपण. 9 गुणिले 3 वजा 2 गुणिले 10 छेदामध्ये 2 गुणिले 3 9 त्रिक 27 वजा 42 20 छेदामध्ये 6 27 मधून 6 गेले या ठिकाणी 20 गेलं 7/6. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 3. खालील परिमेय संख्यांचा गुणाकार करा. मल्टिप्लाय द फॉलोइंग रॅशनल नंबर्स and the first question is 3/11 into 2/5 multiple numerator into numerator denominator into denominator. So 3 into 2 11 into 5 is equal to 6/55. Second question 12/5 into 4/15 12 into 4 5 into 15 is equal to 48/75. Now next question -8/9 -8/9 into 3/4 is equal to -8 into 3 -24 9 into 4 36. याला आपण रिड्यूस फॉर्म पण देऊ शकतो. जर याला 12 ने भागलं तर 12 दोन्ही 24 12 त्रिक 36 इज इक्वल टू -2/3. बोथ आंसर्स आर करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन 0/6 into 3/4. Here 0 into 3 0 4 into 6 24 is equal to 0 divided 24 is equal to 0 because any number divided by 0 is divided by any number always 0.
नेक्स्ट क्वेश्चन, राईट द मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स. राईट द मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स म्हणजेच गुणाकार व्यस्त संख्या लिहा. याचा अर्थ असा होतो गुणाकार व्यस्त संख्या. त्या ठिकाणी दिलेली संख्या याची आपल्याला गुणाकार व्यस्त संख्या जर लिहायची असेल, गुणाकार व्यस्त संख्या मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स, तर हे पहिला नंबर जो आहे 2/5, तर हा येईल 5/2. त्यानंतर सेकंड नंबर -3/8 -8/3, -17/39 -39/17. And next here 7 means 7/1, so its inverse 1/7. And the last number -3 into 7, 3 7 21 1 22, 22/3 is equal to -3/22. These are the correct multiplicative inverse. यानंतर पाहूया आपण क्वेश्चन नंबर 5. खालील परिमेय संख्येचा भागाकार करा. डिव्हिजन मीन्स टू मल्टिपल विथ इनव्हर्स. भागाकार म्हणजे गुणाकार व्यस्त संख्येने गुणणे. तर या ठिकाणी आपण याचे स्पष्टीकरण पाहूयात. 40/12 भागिले 10/4 बरोबर 40/12 ॲज इट इज. डिव्हिजन मीन्स मल्टिप्लिकेशन विथ इनव्हर्स 4/10. भागाकार म्हणजे गुणाकार व्यस्तने गुणणे. तर या ठिकाणी जर आपण हे सोडवलं तर याला संक्षिप्त रूपामध्ये पण भाग देऊ शकतो किंवा डायरेक्ट 4 आणि 40चा गुणाकार 160 छेदामध्ये 120. हे पण उत्तर बरोबर आहे. याला तुम्ही रिड्यूस फॉर्म मध्ये जर लिहिलं तर डायरेक्ट 40 न भागू शकता. 40 चोक आणि 40 त्रिक म्हणजे 4/3. हे पण उत्तर बरोबर आहे. बोथ आन्सर आर करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन, -10/11 divided -11/10 is equal to -10/11 multiple -10/11. So -10 into -10 is equal to +100 upon 11 into 11 121. Next question number 3. -7/8 divided -3/6 is equal to -7/8 multiple 6 -6/3. 6 आणि 7चा जर गुणाकार केला तर 6 7 42 प्लस 42 8 3 24. याला संक्षिप्त रूप आपल्याला देता येईल. नेक्स्ट क्वेश्चन, 2/3 divided -4 is equal to 2/3 divided -4/1. So 2/4 and is equal to -2/3 into 4 12. -2/12 or -1/6 also correct. Next question, two integer 1/5 divided 5 integer 3/6. So is equal to 2 5 10 and 1 11/5 divided 5 30 आणि 3 33/6 is equal to 5/11 मल्टिपल 6/33. तर या ठिकाणी आपल्याला रिड्यूस करता येईल. 11 1 11 11 3 33. आता 1 आणि 6चा गुणा पुन्हा या ठिकाणी 3 1 3 3 2 6 म्हणजे या ठिकाणी 2/5. हे उत्तर बरोबर आहे. नेक्स्ट, -5/13 भागिले 7/26 is equal to -5/13 into 26/7. 13 1 13 13 2 26 -5 आणि 2 -10/7. नेक्स्ट,
9/11 divided -8 is equal to 9/11 divided -8/1 म्हणजे 9/11 गुणिले -1/8. 9 गुणिले -1 वजा 9/88. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. 5 divided 2/5. 5/1 divided 2/5. 5/1 multiple 5/2. So is equal to 5 5 चा 25 and 2 1 चा 2. Next question. So in this way we solve the problem set or practice set 22. Now the next point we learn number in between rational numbers. Numbers in between rational numbers. म्हणजेच या ठिकाणी पुढील जो भाग आहे परिमेय संख्यांच्या दरम्यानच्या संख्या. परिमेय संख्याच्या दरम्यानच्या संख्या. तर पहा परिमेय संख्यांच्या दरम्यानच्या संख्या आपण पाहत असताना किंवा शोधत असताना या ठिकाणी आपणास नॅचरल नंबर फॉर एक्झाम्पल पाहूया आपण. चार आणि 15 दरम्यानच्या संख्या means the number between 4 and 15. You can write so many numbers 4 and 15 like 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 13 and 14. These numbers are in between 4 and 15. म्हणजेच 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13 या संख्या 4 आणि 15च्या दरम्यान आहेत हे आपण सांगू शकतो. आणखी एखादं उदाहरण पाहूया आपण. -10 and 2 -10 आणि 2 च्या दरम्यान. तर -10 आणि 2 चा जर विचार केला तर पहा आपण संख्या रेषा जर आपण या ठिकाणी काढली 0 1 2 3 4 here -1 -2 -3 and here -10. So in between -10 and 2 there are so many numbers. These are -9 -8 -7 -2 0 1 and so many numbers in between -10 and 2. म्हणजेच -10 आणि 2 यांच्या दरम्यान आपल्याला असंख्य संख्या सांगता येतात. तर आपल्याला जो आजचा भाग पाहायचा आहे तो रॅशनल नंबर्स. फॉर एक्झाम्पल 2/7 and 9/14 इन बिटवीन नंबर आपल्याला फाइंड आउट करायचे. म्हणजे 2/7 आणि 9/14 यामध्ये नंबर फाइंड आउट करत असताना तर त्याचं सिस्टीम काय आहे किंवा द मेथड टू फाइंड द इन बिटवीन नंबर्स ऑफ रॅशनल नंबर्स. मेक डिनोमिनेटर सेम. हियर द डिनोमिनेटर 2/7 and 9/14. सो डिनोमिनेटर सेम करायचं असेल तर याला 2 न मल्टिप्लाय करावं लागेल. तर याचा डिनोमिनेटर मल्टिपल 2 करूयात. डिनोमिनेटर हे होईल 4/14 and 9/14. So denominator same. So in between this numerator 4 and 9 there are so many numbers like. तर आता 4/14 आणि 9/14 याच्या दरम्यान बिटवीन नंबर जर आपण लिहिले बिटवीन नंबर तर पहा 5/14 6/14 7/14 8/14. All these number lies in between 4/14 and 9/14. म्हणजे डिनोमिनेटर जर आपण सेम केला तर न्यूमिनेटरच्या दरम्यान 4 आणि 9 च्या दरम्यान ज्या काही संख्या आहेत त्या
या दोन अपूर्णांकाच्या दरम्यान असतात. तर यावरच आधारित आपण प्रॉब्लेम सेट और प्रॅक्टिस सेट 23 सोडवून घेऊयात आणि यामधील कन्सेप्ट पण आपल्याला लक्षात येईल. तर या ठिकाणी जो प्रश्न आहे पहिला, प्रॅक्टिस सेट 23 सराव संच 23. तर सराव संच 23 मध्ये आपणास प्रश्न सांगितलेला आहे, राईट 3 रॅशनल नंबर्स दॅट लाई बिटवीन 2 गिवन नंबर्स. तर या ठिकाणी आपल्याला 3 परिमेय संख्या शोधायच्या आहेत. दिलेल्या परिमेय संख्येमध्ये कोणत्याही 2 संख्या किंवा 3 संख्या आपल्याला शोधायच्या आहेत. तर आपल्याला ज्या संख्या दिलेल्या आहेत 2/7 अँड 6/7 मीन्स यांच्या दरम्यान परिमेय संख्या. तर पहा यांचा छेद समान आहे 7/7. तर 2 आणि 6च्या दरम्यान ज्या संख्या आहेत म्हणजे 3/7, 4/7, 5/7. ऑल दीज नंबर लाईज बिटवीन 2/7 अँड 6/7. यानंतर पाहूया सेकंड क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन 4/5, 3/2/3. तर पहा या ठिकाणी याचं स्पष्टीकरण देत असताना 4/5, 2/3. तर याचा डिनोमिनेटर सेम करून घेऊयात. तर या ठिकाणी हे 4/5 याला मल्टिपल विथ 3 मल्टिपल विथ 3 अँड हिअर 2/3 मल्टिपल विथ 5 मल्टिपल विथ 5. तर हे 3 आणि 5 का गुणलं तर या ठिकाणी 5 आणि 3 यांचा एलसीएम 15 आहे किंवा आपल्याला छेद समान करायचा आहे. तर या ठिकाणी येईल हे 12/15 आणि 2 गुणिले 5 जर केलं तर हे होईल 10/15. तर आता 12/15 आणि 10/15 यांच्यामध्ये एकच अपूर्णांक आहे तो म्हणजे 11/15. परंतु आपल्याला 2 लिहायचे तर तुम्ही याला डबल करू शकतात आणखी. मल्टिपल इंटू 2 मल्टिपल इंटू 2 मल्टिपल इंटू 2 मल्टिपल इंटू 2. तर हे होईल 24/30 अँड दिस इज 20/30. तर याच्या दरम्यान आता 30 सेम आहे. तर 24 अँड 20 23/30 22/30 and 21/30. These are the rational numbers in between 4/5 and 2/3. तर या ठिकाणी in between rational number (11/15) 23/30 22/30 21/30 and so many numbers you can write. Now third question, -2/3 and 4/5. तर याचा पण छेद समान करण्यासाठी याला 5 ने मल्टिप्लाय करा, याला 5 ने मल्टिप्लाय करा, मल्टिपल विथ 3 मल्टिपल विथ 3. तर हे होईल -10/15 and 4 into 3 12/15. So between rational number is equal to -9/15 -8/15 -6/15 2/15 3/15. so many numbers in between -10 to 12. म्हणजेच -10 ते 12च्या दरम्यान अनेक अपूर्णांक आपण असे लिहू शकतो आणि कोणत्याही 2 संख्येच्या दरम्यान लाखो संख्या असंख्य नंबर आपल्याला लिहिता येतात. यानंतर पाहूया आपण क्वेश्चन नंबर 4. 7/9 and -5/9 in between 2 rational numbers. Between rational numbers
तर या ठिकाणी पहा हे 7 न्यूमरेटर 7 अँड -5 यांच्या दरम्यान जेवढ्या काही संख्या आहेत जसं की 6/9, 5/9, 4/9, 3/9, 2/9, 1/9, 0/9, -1/9, -2/9. ऑल दीज नंबर लाईज बिटवीन दीज टू नंबर. तर तुम्हाला कोणत्याही दोन संख्या लिहायच्या, या ठिकाणी भरपूर संख्या तुम्हाला दिलेल्या आहेत, कोणतेही दोन अपूर्णांक लिहा, तुम्हाला उत्तर मिळेल. यानंतर पाहूया आपण क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 -3/4 अँड +5/4. तर यांच्या दरम्यानच्या संख्या लिहित असताना -3 आणि +5 यांच्या दरम्यान -2/4, -1/4, 0/4, +1/4, +2/4, +3/4. सो मेनी नंबर्स यू कॅन राईट. अशा कितीही संख्या तुम्ही लिहू शकतात. यानंतर पाहूया नेक्स्ट 6वा प्रश्न. 6वा प्रश्न आहे या ठिकाणी 7/8 - 5/3. डिनोमिनेटर सेम करण्यासाठी या डिनोमिनेटरनी या फ्रॅक्शनला गुणायचं आणि या डिनोमिनेटरनी याला, म्हणजे मल्टिपल इंटू 3, मल्टिपल इंटू 3, मल्टिपल इंटू 8, मल्टिपल इंटू 8. 7×21/24 आणि 8×45 -40/24. तर 21 आणि 40च्या दरम्यान भरपूर तुम्ही अपूर्णांक लिहू शकतात. दरम्यानची परिमेय संख्या बरोबर 21 पासून किती लिहिता येतील तुम्हाला? 20/40, 20/24, 19/24, 18/24, 16/24, -5/24, -10/24, -22/24. सो मेनी नंबर्स. म्हणजे आपल्याला फक्त दोनच उत्तर लिहायचे, तर तुम्ही या ठिकाणी कितीही संख्या लिहू शकतात. यानंतर पाहूया नेक्स्ट. सो सिंपल क्वेश्चन हियर. 5/7 अँड 11/7 between rational numbers is equal to 6/7, 7/7, 8/7, 9/7, 10/7. म्हणजे 5 ते 11च्या दरम्यान जे काही संख्या आहेत न्यूमरेटर 6, 7, 8, 9, 10 आणि छेदामध्ये सेमच डिनोमिनेटर ठेवायचे आपल्याला 7. यानंतर पाहूया आपण लास्ट क्वेश्चन. टुडेज लास्ट क्वेश्चन हियर. 0 and -3/4. So many numbers you can write. 0 to -3/4 means -1/4, -2/4. These two numbers lies between that number. तर या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये रॅशनल नंबर्स, कन्सेप्ट ऑफ रॅशनल नंबर म्हणजेच परिमेय संख्येची संकल्पना, ॲडिशन ऑफ रॅशनल नंबर, परिमेय संख्येची बेरीज, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, इनवर्स and in between rational number. All these concepts are clear in this video. So in second part, remaining part we have seen. तर पुढील भागामध्ये आपण राहिलेला भाग या पाठाचा पाहूयात. भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.